आज 22 जुलै आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि आजच माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांची जयंती देखील आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनानं एक उपक्रम आजपासून सुरू करायला सांगितलं होतं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान. म्हणजे आपल्याला आठवत असेल की माननीय एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते हे शासन आपल्या दारी जी संकल्पना होती तीच संकल्पना आम्ही कॅरी फॉरवर्ड केली आणि तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये अशा पद्धतीचे दाखले असतील किंवा विविध खात्यांमधला जो कार्यभार आहे हा सुलभ होऊन लोकांना मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं आहे. 2 महिन्यापूर्वी देखील या कार्यक्रमाचं आम्ही जिल्ह्यामध्ये नियोजन केलं होतं. जो 27,000 लोकांना याचा फायदा आम्ही मिळवून देऊ शकलो आहे आणि त्याचाच भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पालकमंत्री म्हणून मी उपस्थित होतो. आता हे 22 तारखेपासून 2 तारखेपर्यंत अभियान जिल्ह्यामध्ये चालेल आणि याची सांगता राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब करणार. जंतर मंतरवरचं जे आंदोलन होतं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, CJPचं आंदोलन होतं. परंतु आज जर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर राहुलजी गांधी सामील झालेले आहेत, अखिलेश यादव सामील झालेले आहेत, शरद पवार साहेब सामील झालेले आहेत, उद्धवजी सामील झालेले आहेत. जेवढे नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात असलेले पक्ष आहेत त्यांचे प्रमुख त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे ते आंदोलन आता नीटपुरतं मर्यादित राहिलं नाही किंवा CJP पुरतं मर्यादित राहिलं नाही तर त्या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाक ओढण्याचं काम हे सगळे विरोधक करत आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश येणार नाही. शेवटी स्वतःचा पक्ष संपत असताना दिपकेंच्या नावावर स्वतःच्या पक्षाला उभारी घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं याच्यावर चर्चा आपण इथं करू शकत नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक व्हिडिओ त्याच्यामधनं व्हायरल होतात. पहिलं कुणी कुणाला मारलं हे तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं. पहिला कुणी पोलिसांवर हात टाकला, कुणी दिल्ली पोलिसांवर हात टाकला हे आपण त्याच्यामधनं बघितलं आणि त्याच्यावर दिपकेनी एक स्टेटमेंट पण केलेली आपल्याला दिसते की तुम्ही त्या व्यक्तीला मारू नका, जे मारणारे आहेत हे योग्य नाही अशा पद्धतीची. आणि ज्यावेळी पोलिसांवर हात उगारला जातो, ज्यावेळी पोलिसांना मारहाण केली जाते त्याचे पडसात्मक लाठीचार्जमध्ये म्हटले असतील. पण लाठीचार्जचं शिवसेना समर्थन करत नाही हे आधी प्रामाणिकपणाने मला सांगायचं आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये काल जो लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जमुळे ज्यांना मार लागला त्याच्यामध्ये कोण होते नेते? कोणी नेते नव्हते. एक तर CJPचा जो प्रवक्ता आहे तो बर्गर खात होता हे आपण बघितलं, त्याला देखील मारहाण झाली आणि त्यानं बर्गर का खाऊ नये म्हणून विचारल्यानंतर अजून त्याला मारहाण झाली. त्याच्यामुळे CJP कुठच्या मार्गानं जाते याचा विचार देखील विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. अनेक व्हिडिओमधनं असं समोर आलेलं आहे की 9वीतली मुलं तिथं होती, BA झालेली मुलं तिथं होती. BAचा लॉंग फॉर्म ज्यांना विचारलं तो कोणाला सांगता आलं नाही. म्हणजे मला त्या आंदोलनाबद्दल काय बोलायचं नाही. आंदोलन हा लोकशाहीचा एक भाग आहे, विद्यार्थ्यांनी केलेला आहे. नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं हे पक्षाचे नेते येऊन मार्गदर्शन करत आहेत आणि या मुलांना चित्रवण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपल्या देशासाठी योग्य नाही. तर याच मुद्द्यावरती आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होत्या आणि त्या अगोदर केजरीवाल सुद्धा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झालेली पाहण्यात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही प्रोसिजर आहे. जे शरद पवार साहेबांनी केलं हा संस्कार आहे राजकारणातला. बाकीचे जे करतायत संपलेले पक्ष की या CJPच्या आंदोलनावर स्वार व्हायचं आणि आम्ही फार मोठे विद्यार्थ्यांसाठी करतो हे दाखवायचं. आपण जर थोड्या इतिहासामध्ये जर गेला तर मी आदरपूर्वक सांगतो की असं होऊ नये, पेपरफुटी होऊ नये. ज्यांनी पेपर फोडला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना जेल झाली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई मिळाली पाहिजे. या मताशी पूर्ण शिवसेना सहमत आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाशी पूर्ण सहमत आहे. परंतु काँग्रेसचं सत्ता असताना देखील 2-2 महिन्याला पेपर फुटायचे. विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत असताना ती निपक्षपाती पाठिंबा असला पाहिजे. आज यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन अनेक लोक स्वतःच्या पोळ्या भाजत आहेत आणि ते महाराष्ट्राला आणि देशाला कळतं. उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी गेले, नंतर भेट घेतली आणि
भाषणही दिलं. त्याने चांगलं आहे ना, 1 महिन्यानंतर तिथं गेले, चांगलं आहे. तर आम्हाला तर अपेक्षा अशी होती की ऑनलाईन त्यांच्यावर पण बोलले असते, पण तिथे गेले, आनंद आहे. लोकशाहीतला तो भाग आहे. मी मगाशी ज्यांची नावं घेतली हे डाव्या विचाराचे होते. डाव्या विचारामध्ये आता UBT देखील सामील होते, हे आपल्याला बघायला मिळतं. काँग्रेस देखील डाव्या पक्षामध्ये सामील झालं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा परिपाक एवढाच आहे की जो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा होता त्यांना वेगळ्या ट्रॅकवर आणलं गेलं आहे आणि याला जबाबदार लाठीचार्ज जो झाला आहे त्याला पूर्ण जबाबदार NDAच्या विरोधात असलेले सगळे पक्ष आहेत. नाही, आंदोलनामध्ये जर का सरकारनं पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी नीटच्या सगळे जे गुन्हेगार आहेत ते सगळे जेलमध्ये आहेत. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं त्यांचे लागेबांधे होते त्या सगळ्यांना उचलून जेलमध्ये टाकलेला आहे. मुद्दा असा आहे की धर्मेंद्र प्रधान साहेबांचा राजीनामा ज्या पद्धतीनं मागतायत हा एक पॉलिटिकल व्ह्यू आहे. मला सांगा की CJPच्या त्या आंदोलनामध्ये RSS मुर्दाबादच्या घोषणा होतात, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातल्या घोषणा होतात. एवढंच नाही तर CJPचं आंदोलन UBTच्या माध्यमातून एवढं खालच्या दर्जाला गेलं की दादरमध्ये काल औरंगजेब आमचा आयडॉल आहे हे फोटो दाखवण्यात आले. त्यामुळे पुढच्या मार्गानं चाललो आहे. त्याच्यामुळं औरंगजेब हा जर आयडॉल असेल आणि औरंगजेब हा जर नेता मानून UBTच्या लोकांबरोबर CJP जाणार असेल तर त्याच्यातनं पुढच्या पिढीनं घ्यायचं काय? त्याच्यामुळे सरकार चर्चेला तयार नव्हतं. उलट सरकारनं टोकाला जाऊन कारवाई केलेली आहे. पण ज्यावेळी सरकारच्या असं लक्षात आलं की दिपकेंचं आंदोलन आता हे विरोधकांच्या ट्रॅकवर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही, एकही अशी व्यक्ती मला दाखवा, एक अशी व्यक्ती दाखवा की जी नरेंद्र मोदी साहेबांबद्दल चांगलं बोलणारी व्यक्ती तिथे गेली. लोकसभेमध्ये ज्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये म्हणजे NDAच्या विरोधामध्ये टोकाची भूमिका घेतली, घाणघाण भाषणं केली, तीच लोक आज दिपकेंच्या त्या आंदोलनामध्ये असतात. हे कदाचित त्या सगळ्या वातावरणामध्ये त्या मुलांना कळत नसेल, परंतु त्या मुलांच्या आंदोलनाचा फायदा NDAचे विरोधक घेत आहेत, इंडिया अलायन्स घेते, हे निर्विवाद सत्य आहे. त्याच्यामध्ये आपण जर पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या एक लक्षात येईल की ज्यावेळी कोर्टानं निर्णय दिला की त्यांची प्रकृतीची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे. सरकारचे डॉक्टर रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्री, अपरात्री त्यांना चेक करायचे. ते आंदोलनामध्ये असताना देखील त्यांना व्यवस्थितरित्या हँडल करायचे. पण कोर्टानं सांगितल्यानंतर जो कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यामुळं उद्रेक होऊ शकतो तो टाळण्यासाठी त्यांना हॉस्पिटल नेण्यासाठी केलेली ती कारवाई होती. मी काय सांगितलं, चौथ्या स्तंभाचा मला 100% आदर आहे. परंतु सगळी सिच्युएशन बघितल्यानंतर तुमच्या माध्यमातूनच मी बघितलं आहे. मी स्वतंत्र व्हिडिओ नाही तयार केला की ज्या पद्धतीनं पहिलं दिल्ली पोलिसला मी दिपकेंच्या माणसांनी मारहाण केली असं पण म्हणत नाही. हे बाहेरनं घुसलेले जे विरोधी पक्षाचे लोक होते त्यांनी कदाचित मारहाण केली असेल, म्हणूनच तो लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज होण्याचं सगळ्यात मोठं पाप हे विरोधकांचं आहे. त्यांनी अशा पद्धतीनं त्या आंदोलनामध्ये घुसखोरी केली नसती तर कधीही लाठीचार्ज झाला नसता. नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की हा राजीनामा नीटमध्ये पेपर फुटीवर आपण ते मागताय. इथं राजीनामा कुठेही केबलमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, पोलमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, शेणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, चाऱ्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशनमध्ये भ्रष्टाचार झाला आहे, त्याच्यानंतर बोफर्समध्ये भ्रष्टाचार झाला आहे, म्हणून राजीनामा मागितला जात नाही आहे. हा राजीनामा विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहे त्याची एक संवेदनशील भावना म्हणून मागितलं जाते. त्याच्यामुळं मुद्दा त्यांना टार्गेट करण्यापेक्षा जी सिस्टीम आहे ती सुधारली पाहिजे आणि ती सिस्टीम सुधारण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. या आंदोलनाचा फायदा नेमका कोणाला झाला असं वाटतं की
नाही, या आंदोलनाचा फायदा खरं तर विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे होता, पण विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामध्ये मगाशी मी एक शब्दप्रयोग केला, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर विरोधक स्वार व्हायला निघाले, त्याच्यामुळे हे आंदोलन बदनाम झालेलं आहे. दिपकेंच्या बाबतीतली भूमिका किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीतली भूमिका ही 100% सहानुभूतीचीच आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे, पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं घुसखोरी केलेली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना आणि NDAला बदनाम करण्याचं कटकारस्थान चाललेलं आहे, मग अशा व्यासपीठावर RSSला शिव्या घालण्याची काय गरज आहे? आणि विद्यार्थी बोलतायत आता. आपण कदाचित एकच बाजू बघत असू. आता विद्यार्थी असं बोलायला लागलेले आहेत की ज्या उद्देशानं आम्ही त्या आंदोलनामध्ये आलो होतो त्या नीटवर कोण बोलतच नाही आहे. आता ते पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेले आहेत आणि ह्या सगळ्या फूस विरोधक लावत आहेत. हे मी बोलत नाही, तुमच्या माध्यमातून मी ऐकतोय आणि बघतोय. त्याच्यामुळं आंदोलन हे खरोखरच यशस्वीकडे जात असताना त्याच्यातनं आपला पॉलिटिकल फायदा होऊ शकतो या भावनेत ते सगळे एकत्र आले. नाही, मगाशी मी पण भाषणात सांगितलं की अजितदादांचे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात देखील अजितदादांच्या समोरच झालेली होती. राजकारणातला माझा जो चढता आलेख आहे त्यांच्यासमोरच झालेला होता आणि अगदी ठामपणानं ते भाषणातनं सांगायचे. त्याच्यामुळे दादांचे माझे संबंध हे राष्ट्रवादी किंवा शिवसेना याच्या पलीकडचे होते आणि त्यांनीच प्रशासन चालवायला शिकवलं हे निर्विवाद सत्य आहे. हां, नाही, जाऊ दे ना. आंदोलन स्थळी जाणं हा प्रत्येकाचा लोकशाहीतला अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील जे आंदोलनाच्या स्थळी गेले ते शुद्ध हेतूने गेले असतील. त्यांना कुठचा पक्ष काढायचा नाही, त्यांना कुठं अजून काय मंत्री व्हायचं नाही की त्यांना कुठं अजून खासदार व्हायचं नाही. ते शुद्ध भावनेनं गेले. बाकीच्यांच्या भावना शुद्ध नव्हत्या. बाकीच्यांच्या भावना हा कधी खाली येतो आणि मी कधी बसतोय ही त्यांची भावना आहे. पण नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असं होणार नाही हे त्यांना माहिती असल्यामुळं काहीतरी वेगळं एक वातावरण तयार करायचं आणि NDAला बदनाम करायचं हा त्याच्यातला एक स्तुत्य उपक्रम त्यांनी शोधून काढला. 100%. म्हणून मी सांगितलं काय की तुमच्याकडनंच व्हिडिओ आम्ही बघितला आहे कशा पद्धतीनं पोलिसला मारहाण केली. किंवा एक तर व्हिडिओ असा आहे एका गाडीच्या पेट्रोल टँकमध्ये की डिझेल टँकमध्ये गाडी टाकतानाचा पण फोटो आहे. काही लोक दांडे घेऊन बसलेले देखील फोटो आलेले आहेत. हे कशाचंच होतं काय? हे विद्यार्थी नाही आहेत हे पण मला माहिती आहे. हे दिपकेंबरोबर काम करणारे कोणी नाही आहेत. ती मुलं आहेत, त्यांच्याबद्दल 100% आम्हाला आदर आहे, 100% त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. हे बाहेरनं येऊन जे नाटक करतायत ते सगळे NDAचे विरोधक आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.